नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत असं खारं वांग। अशी छोटी छोटी वांगी घेतलीत मी, बघू शकता तुम्ही, पाण्यात भिजायला घातलेली आहेत। त्यासाठी नंतर चिरून घेणार आहे। त्याच्यासाठी साहित्य बघून घ्या। चवीनुसार हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, मीठ, शेंगदाणे, खोबरं आणि गरम मसाला घेतला आहे थोडासा मी, आणि हा फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे। तर हे शेंगदाणे आणि खोबरं आपण भाजून घेणार आहोत। इथं बघू शकता कढई मी ठेवलेली आहे गॅसवर। तर सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेऊयात। थोडीशी तेलाची धार सोडायची। अशा पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर खोबरं भाजून झालेलं आहे, आता शेंगदाणे भाजून घेऊया। बघू शकता अशा पद्धतीने आपण शेंगदाणे पण भाजून घ्यायचे, छान खमंग असे। नंतर सगळं एकत्र वाटण बारीक करायचं आहे आपल्याला। बघू शकता मैत्रिणींनो, शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत, ते काढून घेऊया आपण। अशा पद्धतीने हे सगळं वाटण वाटून घ्यायचं बारीक। पाण्याची गरज लागली तर पाणी घालून वाटायचंय। बघू शकता अशा पद्धतीने हे वाटण थोडंसं ओबडधोबड झालंय। याच्यामध्येच आपण आता भाजलेलं खोबरं आणि शेंगदाणे ॲड करू। थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया। अशा पद्धतीने हे आता कोथिंबीर आपण वाटणामध्ये ॲड करून वाटून घेऊया। कोथिंबीर पण बघू शकता हे वाटण अशा पद्धतीने तयार आहे आपलं। आता आपण ही भिजायला घातलीत वांगी, ती चिरून घेऊया। चिरून घेऊ ही वांगी। अशा पद्धतीने सगळी वांगी आपण चिरून घ्यायची। बघू शकता मी इथं सगळी वांगी चिरून घेतलेली आहेत। आता फोडणी देऊया आपण। त्याच्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। तेल घालायचं आता। ह्याच्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं। बघू शकता तुम्ही 3 चमचे मी तेल ॲड केलंय कढईमध्ये। त्याच्यात जिरी मोहरी टाकली आहे फोडणीसाठी। जिरी मोहरी तडतडली की लगेच कांदा परतून घ्यायचा आहे आपण। अशा पद्धतीने जिरी मोहरी तडतडली आहे। आता आपण ह्याच्यात कांदा घालूया। अशा पद्धतीने कांदा घातलेला आहे, गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने कांदा परतून झालेला आहे। त्याच्यातच एक अर्धा चमचा हळद ॲड करायची आपल्याला। हळद थोडीशी परतून घेऊन आता आपण जे वाटण वाटलेलं आहे ते आपण तेलामध्ये परतून घ्यायचंय चांगलं। बघू शकता मैत्रिणींनो, हे असं वाटण मी कढईमध्ये परतण्यासाठी ठेवलेलं आहे। हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। याच्यामध्येच आपल्याला वांगी ॲड करायचे। वांगी पण ह्याच्यातच परतून घ्यायचे छान। अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने वांगी पण आपल्याला तेलात मसाल्यात परतून घ्यायची छानपैकी। बघू शकता अशा पद्धतीने मी मसाल्यामध्ये ही वांगी परतायला ठेवलेली आहेत। त्याच्यावरती झाकणामध्ये पाणी ठेवलंय आणि खाली वांगी आहेत। तर हे पाणी थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यात ॲड करू। मधून मधून हलवत राहायचं सारखं वांगी, म्हणजे खाली करपणार नाही। बघू शकता मैत्रिणींनो, असं मस्त तेल सुटलंय वांग्यांना पण।
मसाला परतला आहे छानपैकी आणि हे पाणी पण गरम झालेलं आहे. हे पाणी आता आपण ॲड करूया ह्याच्यातच. बघू शकता अशा पद्धतीने हे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यात वांग्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. हे बाजरीच्या भाकरी बरोबर मस्त लागतं, असं झणझणीत असं खारं वांग. एक 10 ते 15 मिनटं लागतील आता ह्याला शिजायला. बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपलं तयार आहे खारं वांग. भन्नाट अशा चवीचं झणझणीत असं खारं वांग तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतं. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.